नमस्कार, मी आनंद आंबेकर. आजच्या या विशेष मुलाखत कार्यक्रमात मी आपलं स्वागत करतो. निवडणूक आयोगानं तारखा जाहीर केल्या, अर्ज भरायला सुरुवात झाली. अनेक राजकीय पक्षांनी आपल्या याद्या जाहीर करायला सुरुवात केली. महायुतीमधल्या भारतीय जनता पक्षानं सर्वात पहिली यादी समोर आणली आणि या पहिल्या यादीतच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबतच नागपूर जिल्ह्यातील नागपूर ग्रामीण मधील हिंगणा मतदारसंघाचे उमेदवार म्हणून आमदार समीर मेघे यांचं नाव जाहीर झालं. आमदार समीर मेघे यांचं नाव जाहीर झाल्यानंतर प्रचाराची लगबग सुरू झाली. आज याच व्यस्त कार्यक्रमातून समीर मेघे आज आमच्या सोबत आहे. मी त्यांचं स्वागत करतो. नमस्कार दादा. भारतीय जनता पार्टीनी जाहीर केलेल्या उमेदवारांच्या पहिल्याच यादीत, पहिल्या 99 जणांच्या यादीत आपलं नाव जाहीर झालं. यावर आपली काय प्रतिक्रिया? सगळ्यात अगोदर तर मी आदरणीय देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय मोदीजी, आमचे नेते अमित शाह साहेब, जे.पी. नड्डा साहेब, आदरणीय गडकरी साहेब, देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि बावनकुळे साहेब यांचं मनपूर्वक आभार मानतो की त्यांनी तिसऱ्यांदा माझ्यावर विश्वास ठेवला. आणि त्या सकटच मी हिंगणा मतदारसंघातल्या सगळ्या लोकांचं मनपूर्वक आभार मानतो की त्यांचे जे काम मी केले त्यांची पसंती म्हणून या सभेमध्ये आलं आणि मला पक्षाने संधी दिली. त्याच्याबद्दल मी परत एकदा या सगळ्यांचं मनपूर्वक आभार मानतो. निश्चितच दादा, पहिल्या यादीत नाव येणं हा कदाचित प्रत्येक उमेदवारासाठी मोठा बहुमान आहे. त्याबद्दल पुन्हा एक वेळा आपलं अभिनंदन. मी सरळ राजकारणाच्या मुद्द्यावर येतो. एक लोकसभा निवडणूक आताच 3-4 महिन्यापूर्वी पार पडली आणि या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला महाराष्ट्रात मोठा फटका बसला. आणि हा फटका बसण्यामागे एक मोठं कारण असं होतं की विरोधकांनी संविधानाचा मुद्दा उचलून धरला होता. आणि ही सगळी निवडणूक झाल्यावर जेव्हा भारतीय जनता पार्टीनं मंथन केलं, वरिष्ठ पातळीवर जेव्हा मंथन झालं, तेव्हा हे लक्षात आलं की विरोधकांनी फेक नरेटिव्ह सेट केला होता. जर NDA सरकार देशात आलं तर संविधानात बदल होईल. कदाचित या विधानसभा निवडणुकीतही आता विरोधक त्या संविधानाच्या मुद्द्यावर हात घालत आहेत. आपण या सगळ्याकडे कसं बघता? या निवडणुकीत त्याचा कुठला फटका राज्यात बसू शकतो का? निश्चितच आपण तसं म्हणतोय की विरोधकांनी खोटा नेरेटिव्ह सेट केला की संविधान बदलणार, संविधान बदलणार. हा जो नेरेटिव्ह आहे हा काँग्रेसचा थिंक टँकनी आलेला नाहीये. आपण याचा समजा डीपली याचा अभ्यास केला तर आपल्याला कळेल की याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय शक्तीचा हात होता. कुठल्या एजन्सी भारत जोडो यात्रामध्ये त्याच्यात इन्व्हॉल्व होते. त्यांच्या थिंक टँकनी संविधानाचा मुद्दा हा समोर आला आणि काँग्रेसने तो खोटा नेरेटिव्ह हा लोकांपर्यंत दिला. निश्चितच भोलीभाली जनता असते, त्यांना कळलं नाही आणि निश्चितच त्या दिशाभूल करण्यात ते जनता आली आणि लोकांनी भारतीय जनता पार्टीच्या विरोधात मतदान केलं. पण आता आपण बघा की मागील 5 महिन्यापासून परत एकदा तिसऱ्यांदा मोदी साहेब यांनी पंतप्रधान म्हणून शपथ घेतल्याच्या अगोदर त्यांनी संविधानाला नमन केलं आणि त्याच्यानंतरच त्यांनी पंतप्रधानांची शपथ घेतली. आता हा मुद्दा जो आहे मला असं वाटतं कुठं एकदा चालतो, दुसऱ्यांदा चालणार नाही. आणि हे विधानसभेच्या निवडणूक आहे. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये संविधान हा विषय येऊच शकत नाही, कारण काय संविधान एक तर बदलणारच नाही आणि हा संविधान केंद्र शासनाचा विषय असतो. आणि कुठल्याही मला तर असं वाटतं की संविधान हे कुठलीही सरकार आली तर बदलताच येणार. निश्चितच संविधान बदलता येणार नाही, पण वेळोवेळी आणि त्या परिस्थितीप्रमाणे त्याच्यात आपल्याला दुरुस्त्या करता येतात आणि त्या दुरुस्त्या या आधीही झालेल्या आहेत. अगदी समर्पक उत्तर दिलं. पुढल्या प्रश्नावर मी येतो. राज्यात महायुती सरकारच का, म्हणजे येणाऱ्या विधानसभेत महायुतीचं सरकारच का यावं? आपण बघितलं असेल की महाविकास आघाडीची सरकार आपल्या राज्यामध्ये 2.5 वर्ष होती. 2.5 वर्षांमध्ये मी महाराष्ट्र तर बोलतच नाही, आपण माझ्या मतदारसंघामध्ये आपण थोडंसं फिरा आणि माहिती घ्या की 2.5 वर्ष जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हा त्या सरकारच्या काळामध्ये मतदारसंघामध्ये चालू असलेले जे कामं होते, ज्याचं वर्क ऑर्डर सुद्धा झालं होतं, त्याला सगळ्यात पहिले महाआघाडी सरकार आल्याबरोबर त्यांनी त्याला स्थगिती दिली. ठीक आहे,
पण लोकांचे कामं कशाला थांबवले का? आमच्या हिंगणा मतदारसंघातले लोक माणूस नाही का, ते जनावर आहे का? त्यांना हवेवर सोडलं होतं. आणि देवेच्या कृपाने जसं जगातला करोना गेला तेव्हा महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा करोना महाविकास आघाडी सरकार गेली. आणि परत एकदा या 2.5 वर्षामध्ये जवळपास 2500 कोटीचा निधी आणून आपण आपल्या मतदारसंघातला विकास करण्याचा प्रयत्न केला. आणि मी आपलं सांगतो, भारतीय जनता पार्टीच्याच माध्यमातून या महाराष्ट्राचा नव्हे तर या देशाचा विकास होऊ शकतो. निश्चितच सध्या महाविकास आघाडी एकीकडे आणि महायुती एकीकडे. महाविकास आघाडीत मुख्य 3 पक्ष आहेत, महायुतीतही मुख्य 3 पक्ष आहेत. एकंदर सध्या राज्याचं चित्र जर बघितलं म्हणजे आता अनेक पक्षाच्या याद्या जाहीर व्हायच्या आहेत, काही जणांच्या याद्या जाहीर झालेल्या आहेत आणि जिथे जिथे याद्या जाहीर झालेल्या आहेत तिथे तिथे जर महायुतीमधनं अजित पवार पक्षाच्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या जर उमेदवाराला उमेदवारी दिली असेल तर भारतीय जनता पार्टीचे जे कोणी उमेदवार असेल किंवा पदाधिकारी असेल ते बंडाचं निशाण उभारतायत. महाविकास आघाडीतही परिस्थिती काही वेगळी नाही, तिथेही तसंच चालू आहे. आपल्या हिंगणा मतदारसंघात या संदर्भात म्हणजे जसं आपलं नाव जाहीर झालं, आपले जे घटक पक्ष होते, महायुतीतले जे घटक पक्ष आहेत त्यांचे जे पदाधिकारी आहेत त्यांची काय भूमिका आहे सध्या? निश्चितच आपण बघितलं असेल लोकसभाच्या निवडणुकीमध्ये आमच्याकडे शिवसेना होती शिंदे साहेबांच्या गटात. हो, पण आम्ही दिवस रात्र मेहनत केली आणि जसं हे आमचं स्वतःचं निवडणूक आहे त्या पद्धतीने आम्ही लढलो. पण जसं संविधानाचा मुद्दा आला त्या खोट्या नेरेटिव्ह मध्ये आम्हाला फटका लागला. आणि निश्चितच ज्या पद्धतीने आम्ही लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आमच्या भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी काम केलंय त्याच पद्धतीने मला विश्वास आहे की आमचे जे घटक पक्ष मित्र पक्ष आहे ते 100% नाही 300% माझ्यासोबत ते खांद्याला खांदा लावून माझ्यासाठी ते जोरानं काम करणार. थोडं आपल्या मतदारसंघाकडे तो राज्याच्या राजकारणाकडनं एक प्रश्न असा आहे की उपमुख्यमंत्री म्हणजे तत्कालीन मुख्यमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा एक ड्रीम प्रोजेक्ट होता समृद्धी महामार्ग. म्हणजे विदर्भाला देशाच्या आर्थिक राजधानीशी जोडायचं आणि आजूबाजूची जो काही परिसर आहे, जे काही गावं आहे, जे काही तालुके आहेत, जे काही जिल्हे आहे त्यात समृद्धी आणायची. एक अतिशय चांगला प्रोजेक्ट होता आणि त्याचं द्वार आपल्या मतदारसंघात उघडतं. या सगळ्याकडे आपण कशा पद्धतीने बघतो? मला अभिमान आहे की समृद्धीसारखा महा प्रोजेक्ट हा माझ्या मतदारसंघामधून सुरू होतो. जेव्हा समृद्धीचं काम सुरू होण्याच्या पहिले लँड ॲक्विजिशनचा जेव्हा मुद्दा होता तेव्हा भरपूर कास्तकारांनी त्याचा विरोध केला होता. पण आम्हाला देवेंद्रजींनी पूर्ण ब्रीफ केलं होतं. आम्ही गावागावात जाऊन लोकांच्या मिटिंगा घेऊन लोकांना कन्व्हिन्स केलं आणि 1 नाही 3 नाही 5 पट पैसे आजपर्यंतचा इतिहास आहे एवढे पैसे कास्तकारांना भेटले नाही. आणि कास्तकारांना पुढे येऊन त्यांनी स्वतः आम्हाला मदत केली आणि समृद्धीचा आता फायनल टप्प्याचं काम सुरू आहे. आणि त्याच्यामुळे त्या भागामध्ये एवढा विकास होणार आहे, एवढे इंडस्ट्रीज येतील, आपले एवढे कामं येणार आहे की लोकांना कधीच त्याच्याबद्दल नाराजगी राहणार नाही, नव्हती पण आणि येणार पण आहे. आणि समृद्धीच्या सोबतच ना समृद्धी आहे त्या भागाचा निश्चितच समृद्ध होणार आहे, याच्यात काही दुमत नाही. आपल्या विधानसभा क्षेत्रात हिंगणा विधानसभा क्षेत्रात म्हणजे आपण भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहात. आपल्या विरोधात अनेक उमेदवार असतील, त्याच्यातला महत्वाचा उमेदवार म्हणजे महाविकास आघाडीचा उमेदवार असेल. या उमेदवारासंदर्भात म्हणजे तुम्ही तुमचा प्रचार करताना तुम्ही तुमचे विकास कामं जनतेसमोर घेऊन जाणार आहात की विरोधकांची जे काही त्रुट्या आहेत किंवा विरोधकांच्या विरोधात बोलून तुम्ही प्रचार करणार आहात? काय आपला अजेंडा काय राहील विरोधकांविरोधात? मी विरोधकांच्या बद्दल बोलणार नाही. कारण का 10 वर्षामध्ये पहिल्या 5 वर्षामध्ये 4,500 कोटीचे कामं, दुसऱ्या याच्यामध्ये 2,500 कोटीचे कामं, असे 7,000 कोटीचे कामं आपण आपल्या मतदारसंघामध्ये केली आहे. आणि लोकांच्या समोर आहे. लोकांनी माझं काम बघितलं म्हणूनच सर्वेमध्ये आम्हाला लोकांनी आवडते दिलं, म्हणूनच पक्षांनी आम्हाला तिकीट दिली. आणि आज जनतेला विकास कामं डोळ्यांनी दिसत आहे, असं नाही की फक्त कागदावर आहे. आता वाडीसारखा पूल हा केवळ 36 महिन्यामध्ये एवढा मोठा 2.5 किलोमीटरचा पूल, म्हणजे ज्या ठिकाणी आम्ही भूमिपूजन केलं त्याच आदरणीय गडकरी साहेबांच्या हाताने भूमिपूजन केलं आणि त्याच गडकरी साहेबांच्या हाताने त्याचं उद्घाटन झालं. विक्रमी. असं कधीच नव्हतं होत.
बुट्टीबुरीचा फ्लायओव्हर असेल, असे अनेकशे प्रोजेक्ट्स आहे जे मागील 40-40 वर्ष जुने प्रोजेक्ट थांबले होते. पिंपळदरा, लखमापूर सारखा प्रोजेक्ट आम्ही पूर्ण करून आलो. लखमापूर तर पूर्ण झाला. लखमापूर आता सुरुवात झाली आहे. मोठ्या प्रमाणात तिला पैसे निधी उपलब्ध आहे. असे भरपूर कामं जे आयुष्यात आपण हिंगणा मतदारसंघातल्या लोकांनी विचार नाही केला, ते आदरणीय गडकरी साहेब, देवेंद्रजी बावनकुळे साहेबांच्या माध्यमातून मी ते काम पूर्ण करू शकलो, याचा मला आनंद आहे. माझा एक शेवटचा प्रश्न आहे. आपला मतदारसंघ हा इंडस्ट्रीयल बेल्ट आहे, म्हणजे MIDC आहे. मग ही हिंगणा असो, वाडी असो, तिकडे बुटीबोरी असो, या इंडस्ट्रीयल एरिया बाबत आपलं एक विजन असू शकतं किंवा असेलही कदाचित. ते पुढच्या 5 वर्षाचं ते विजन असेल. काय नेमकं विजन आहे? निश्चितच आपण आता न्यूजपेपरमध्ये वाचलं असेल की 2 मोठ्या इंडस्ट्रीज हे नवीन बुट्टीबुरी फेज 2 मध्ये येणार आहे. आणि निश्चितच मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट येतील तर आमच्या स्थानिक लोकांना त्याच्यात रोजगार मोठ्या प्रमाणात भेटणार आहे. त्याच्यासाठी दिवस रात्र आदरणीय गडकरी साहेब असो, देवेंद्रजी असो, हे दिवस रात्र त्याच्यासाठी प्रयत्न करतात आहे. इन्फोसिस एवढ्या मोठ्या मोठ्या कंपनीज आपल्या नागपूरमध्ये आल्या आणि त्याचा मला आनंद आहे. मोठ्या प्रमाणात आपल्या स्थानिक लोकांना रोजगार भेटला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये पण भेटणार आहे, त्याच्यात काही दुमतच नाही. एक शेवटचं आव्हान आपल्याला करायचं आहे. यावर्षी नवीन मतदारांची संख्या भरपूर आहे. ज्येष्ठ नागरिक आहे, मिडल क्लास आहे. मिडल क्लास म्हणजे एजचा मिडल क्लास. या सर्वांसाठी म्हणजे मतदान करायचं. पुढच्या 5 वर्षात जर नेता म्हणून तुम्हाला प्रश्न विचारायचा असेल तर त्यांना मतदान करणं आवश्यक आहे. जर मतदान केलं नाही तर कुठल्याही नेत्याला प्रश्न विचारण्याचा अधिकार नाही. या सर्व मतदारांसाठी आपलं काय आव्हान राहील? मी नेता म्हणून मागील 10 वर्षापासून काम करतच नाही. मी एक जनतेचा सेवक म्हणून मतदारसंघामध्ये काम करतो, पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम करतो. आणि जेव्हा मी फिरत असतो तर लोकांचे प्रश्न समजून घेतो, प्रश्न सोडवत असतो. पण मला आपल्या माध्यमातून सगळ्या लोकांना विनंती आहे की 80% मतदान झालं पाहिजे, कमीत कमी 80%. तसं जर 90 आणि 100 झालं तर आम्हाला आनंद आहे, पण कमीत कमी 80% तरी मतदान झालं तर मी आपल्या माध्यमातून सगळ्या मतदारांना विनंती करतो की येणाऱ्या 20 नोव्हेंबरला सकाळी 7 वाजतापासून तर 5-5:30 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. वेळ काढून आपण सगळे कामं बाजूला ठेवत एक दिवस 1 तासासाठी जाऊन मतदान आपण करा, एवढी मी विनंती करतो. तर हे होते आमदार समीर मेघे, सध्याचे या निवडणुकीतील हिंगणा विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार. त्यांनी आमच्या प्रश्नाला अगदी परखडपणे उत्तरं दिली, आपलं विजन मांडलं आणि राज्यातली पक्षाची भूमिका जी आहे ती पक्षाची भूमिका मांडत विरोधकांनी जे काही नरेटिव्ह सेट केलं होतं त्याला सुद्धा अत्यंत चपखलपणे उत्तर दिलं. आपण ही मुलाखत जिथे कुठे बघत असाल, मग ते YouTube असेल, फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल, कमेंट अवश्य करा. मत विकासाला द्या, एवढीच माझी विनंती आहे. आज आमच्या या कार्यक्रमात समीरदादा मेघे यांनी वेळ दिला, प्रश्नांना उत्तरं दिली, त्याबद्दल मी पुन्हा त्यांचं एक वेळ आभार मानतो. धन्यवाद दादा.